हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय अनोवे चॅनल। तर आज आहे वटसावित्री पौर्णिमा। तुम्हाला सर्वांना वटसावित्री पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। तर आत्ताच आम्ही मम्मीकडे आलोय, घरचं सर्व आवरून मिस्टरांना डबे वगैरे करून आलेलो आहे आणि आता आम्ही पूजेची तयारी करतोय। हे बघा, पूजेची तयारी करते मी। आमच्या इथे ब्राह्मण नाही राहत, त्यामुळे आम्ही इकडे मम्मीच्या इथे आलोय पूजा करायसाठी। इथे पूजेचं ताट केलंय, हे मंगळसूत्र, हे बांगड्या, हे वस्त्र, हे पान, हे जोडफळ, हा दोरा। तर अशा प्रकारे मी ताट तयार केलेले। हे बघा, हे दोन्ही। तर आता पूजेला निघालो आहो, साडी वगैरे घालून आता पूजेला जायचंय। तर भेटू आपण नंतर मेकअप झाल्यावर पूर्ण। तर आम्ही झालोय तयार आणि आता आम्ही निघतोय 5 मिनिटांमध्ये। आता दिव्याची वाट बघतोय, ती आली का मी आम्ही सगळे निघणार आहे। मी झाली अशी तयार। पूनम कशी झाली दाखवते। हॅलो, चला तर आता पूजेला। हे बघा कशी दिसते मी, कमेंट मध्ये सांगा। आम्ही आता निघतोय, दिव्याचं आवरलेलं नाही कारण, आणि राघव पण झोपलेला आहे आणि आम्हाला नंतर सिन्नरला पण जायचंय। चला तर मग भेटू आपण तिकडे, चला। इथे समोर वडाचं झाड आहे, इकडे दत्त मंदिर आहे। मम्मीच्या घरापासून जवळच आहे हे गोवर्धनश्वर। इथे आम्ही इथे गोवर्धनश्वरी आलेलो आहे। पूजा झाली का थोड्या वेळाने दाखवूच तुम्हाला। महादेवाचं मंदिर आहे, खूप छान आहे। इथे समोरचा परिसर, सर्व झाडं वगैरे, नदी वगैरे, खूप प्रसन्न वाटतं इथं आल्यावर। दाखवूच तुम्हाला तसं पूजा झाल्यावर। वहिनींदा पण येत असे मागून। आम्ही मागाशी ज्या झाडापाशी उभं होतो तिथं खूप गर्दी होती, तर आम्ही आता दुसऱ्या झाडापाशी आलेलो आहे। बघा, इथे निवांत पूजा होणार आहे। पूजा वगैरे झाली आहे बघा, ओटी भरण्याचे कार्यक्रम चालू आहे। आता नाही का लग्न झालं ती वाटतं, मम्मीची ओटी भरताय। आमची पूजा झाल्यानंतर आता दिव्यान ते आलेले, रुपाली, कविता वहिनी, ही आत्या। चला आता त्या पूजा करणार आहे, आम्ही जातोय मंदिरात दर्शनाला। तर हे इथे गोवर्धनेश्वर मंदिर आहे आणि त्याच्या समोरच इथे ही गोदावरी नदी। हा, गोदावरी नदी इथे पावसाळ्यात भरपूर पाणी असतं। आता पण आहे, पण थोडेसेच आहे। इथं विहीर आहे, हा विहिरीचंच पाणी तिकडं गावात जातं पूर्ण गोवर्धन गावला। चला आता मंदिरात जाऊ महादेवाच्या। वहिनी मम्मी त्यांच्या शेजारी राहता, त्या बारीक झालं म्हणून पा किती शायनिंग। फोटो काढताय, केव्हाचे म्हणताय फोटो काढा, फोटो काढा। मी जळते आता त्यांच्यावर।
हे पण मम्मी त्यांच्या इथे राहतं सगळे. चला बाय. हे रामेश्वरी वहिनी यांचं नाव आहे आणि त्या क्लास घेता ना. कितीचे क्लास घेता? काय नर्सरी ते 10th. हा, गंगापूर गावात ते क्लास घेतात नर्सरी ते 10th. कोणाला लावायचं असेल तर या त्यांच्याकडे. गंगापूरचे लोक. चला बाय. आम्ही आता चाललोय घरी आणि इथं पण आम्हाला ब्राह्मण काय भेटला नाही. चला आताच आम्ही घरी आलोय. खूप गरम झालं त्यामुळे पहिलं आम्ही चेंज केलं आणि आता फराळाचं करून सिन्नरला जाणार आहोत. सिन्नरला एक काम आहे, ते गाडीत बसल्यावर सांगते. मम्मी खिचडी परतती. चला तर मग फराळाचं करायला. आम्ही आता सर्व कुटुंब, माझ्या 2 मुली, जावई, आम्ही सर्व सिन्नरला आमच्या माळी समाजाची महात्मा फुले शाळा त्याची निवडणूक आहे. तर ती निवडणूक प्रक्रिया आज चालू असताना आम्ही मतदान करायला सर्वजण सिन्नरला चाललो आहोत. आता आम्ही मतदानाच्या ठिकाणी पोहोचलोच आहे. तरी बघा किती गर्दी इथे. आम्ही वोट करायला पोहोचलो आहे. ओ इकडे लावायची का गाडी रवी? ही बघा किती गर्दी इथे. उतरू का आम्ही? नाही आम्ही आलोय आता मतदान करायला. हे बघा किती गर्दी. तिथं शाळा आहे, तिकडे जायचं आपल्याला. दाजींची वाट बघतो. दाजी गाडी लावायला गेले. आम्ही आताच वोट देऊन आलेलो आहे. बघा तर हे बघा, हे मोठे मामा आहे. मुंबईवरून ते वोट करण्यासाठी आले खास. विलास मामा कुटुंबासह आलो आणि हा विशाल दादा, त्यांचा मोठा मुलगा. मतदानाचा हक्क बजावला आहे आम्ही खास मुंबईवरून फुले हायस्कूल. आम्ही पण मतदान केलंय. जातीसाठी काहीतरी करायला पाहिजे, चांगला उमेदवार निवडून यायला पाहिजे आणि आपल्या शाळेची प्रगती होईल या दृष्टीने सगळ्यांनी चांगला निर्णय घेतलेला आहे. या मतदानात काहीतरी योग्य तो निर्णय होईल आणि शाळेची चांगली प्रगती होईल. हॅलो. तर आता आम्ही आत्ताच जस्ट घरात येऊन बसलेलो आहोत. सकाळपासून खूप दगदग झाली. पूजा करायसाठी आम्ही गंगापूरला गेलो. तिकडून मंदिरात गेलो. गोवर्धनेश्वर म्हणतात तिथे महादेवाचं मंदिर आहे, खूप जुनं आहे. त्याच्यानंतर आम्ही मम्मीकडे गेलो. मम्मीने फराळाचं केलं, ते खाल्लं. त्याच्यानंतर आम्ही फ्रेश झालो. नंतर आम्ही सिन्नरला गेलो इलेक्शनला वोट करायसाठी. सिन्नरवरून आम्ही ही बघा, ही कैलासची गुढीशेव आणलेली आणि ही भेळ आणलेली. तर ही कैलासची गुढीशेव भेळ खूप प्रसिद्ध आहे आणि खूप म्हणजे खूप टेस्टी लागते. तर तुम्ही कधी सिन्नरला गेले तर वावीवेस असं ठिकाण आहे, तिथून घेऊन बघा, ट्राय करा, खूप छान लागते. तर आता आम्ही 7:45 झाले, आत्ताच घरी आलेलो आहे. आता फ्रेश वगैरे होतो मस्त आणि मग स्वयंपाक करतो. उपास सोडायसाठी खूप भूक लागलेली आहे, डोकं दुखते खूप प्रवासाने. त्यामुळं मी आजचा ब्लॉग इथेच संपवते. बाय बाय. आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की कमेंट करा. बाय.